नमस्कार, मी राजेंद्र साबळे, लाईफ कोच. आज आपण पाहणार आहोत आपला जो ऑरा आहे तो कोणकोणत्या गोष्टीमुळे कमी होतो आणि आपण दुसऱ्या भागामध्ये तो कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं करावायचा ह्या संदर्भात आपण पाहणार आहोत. तर ऑरा कमी होण्याची कारणं सर्वसाधारण ह्याच्यामध्ये पहिलं कारण म्हणजे राग. कधी कधी स्वतःचाच राग येतो, कधी दुसऱ्यांचा राग येतो, द्वेष, संताप, चीड, भीती, दुःख, ही जी काही वेगवेगळी कारणं आहेत, ह्या कारणांचा परिणाम जर समजा आपल्या शरीरावर, आपल्या मनावर जर झाला तर त्याच्यामुळं आपला ओरा हा त्या ठिकाणी कमी होत असतो. राग, द्वेष, संताप, चीड, भीती, दुःख आणि न्यूनगंड. न्यूनगंड म्हणजे काय? तर न्यूनगंड म्हणजे आपण स्वतःला त्या ठिकाणी कमी समजत असतो. म्हणजे काय आपली प्रतिमा आहे ते आपण ती कमी करत असतो आणि त्याच्यामुळं न्यूनगंडामुळं सुद्धा आपला जो ओरा आहे तो त्या ठिकाणी आपला कमी होत असतो. आता न्यूनगंड जर समजा शरीरावरनं जर न्यूनगंड जर करावायचे असतील तर त्याच्यामध्ये मी काळा आहे, मी नकटा आहे, मी बुटका आहे, मी खेड्यातील आहे, मी साधा आहे, मी गरीब आहे, ही अनेक प्रकारचे न्यूनगंड आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी सर्वसाधारण वर्ष 3 ते 4 यानंतर हे डेव्हलप होत असतात ती ह्या क्षणापर्यंत. आणि असे जर समजा न्यूनगंड जर समजा आपल्या मनामध्ये असतील तर ॲटोमॅटिक आपला जो ओरा आहे त्याला आपण मराठीत जर समजा म्हटलं तर वलय. तर हे वलय हे जसं लवचंबकाच्या भोवताली असतं त्याच पद्धतीनं आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीच्या भोवती ते वलय असतं आणि त्याचबरोबर प्रत्येक मानवी शरीराच्या भोवती ते वलय त्या ठिकाणी काम करत असतं. म्हणून इथून पुढं जर समजा आपल्याला हे जे वलय आहे, हा जो ओरा आहे तो चांगल्या पद्धतीनंच डेव्हलप करायचा तर कशा पद्धतीनं आपण करू शकतो या संदर्भात आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, थँक्यू.